बायोफॅक्टर वन हेल्थ न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आजचा विशेष कार्यक्रम पिकांमधील पोटॅशियाचे महत्त्व यावर आधारित आहे. शेतकरी पोटॅश खत वापरत आहेत, तरीही पिके कमकुवतच दिसत आहेत. कारण तीव्र उष्णतेमुळे नीट कार्य करत नाहीत. थंड हवामानात पोटॅश मातीमध्ये लॉक होतो. खर्च करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. सामान्य पोटॅश खते पूर्णपणे मातीवर अवलंबून असतात. उष्णतेत मुळांची सक्रियता कमी होते. थंडीत एन्झाईम्सची क्रिया मंदावते. पोटॅश मातीमध्ये स्थिर लॉक होतो. त्यामुळे फुले गळतात, फळे लहान राहतात आणि गुणवत्ता कमी होते. या समस्यांवर उपाय म्हणून बायोफॅक्टर घेऊन आला आहे एक स्मार्ट सोल्युशन. ते म्हणजे हायके. हे एक नॅनो पोटॅशियम थायोसल्फेट लिक्विड आहे, ज्यात 25% पोटॅश आणि 17% सल्फर आहे. आणि ते उष्णता व थंडी दोन्ही परिस्थितींसाठी खास तयार केलेले आहे. हायकेमध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. अत्यंत सूक्ष्म पोटॅश कण पानांद्वारे आणि मुळांद्वारे थेट वनस्पतीमध्ये प्रवेश करतात. हे मातीमध्ये लॉक होत नाही आणि वेगाने पेशींपर्यंत पोहोचते. कुठलीही नासाडी नाही. संपूर्ण फायदा. तीव्र उष्णतेच्या काळात हायके स्टोमाटा नियंत्रित करते, पाण्याची हानी कमी करते, पेशींमध्ये ओलावा टिकवून ठेवते, प्रकाश संश्लेषण सुरू राहते, पिके उष्णतेतही मजबूत राहतात. थंड हवामानात हायके एन्झाईम क्रिया टिकवून ठेवते. पानांपासून फळांपर्यंत साखरेच्या वहनाला चालना देते. यामुळे पिके थंडीचा ताण सहन करतात आणि लवकर सावरतात. हायकेच्या वापरामुळे अधिक फुले टिकून राहतात. फळांचा आकार, रंग आणि गोडी वाढते. हे फोलियर स्प्रे किंवा ड्रिप सिंचनाद्वारे वापरता येते. हे सर्व हॉर्टिकल्चर पिकांसाठी योग्य आहे. जेव्हा हवामान बदलत आहे, तेव्हा पोषणही स्मार्ट असणे आवश्यक आहे. हायके प्रत्येक ऋतूत परिणाम देणारे पोटॅश.